जय हिंद, जय महाराष्ट्र. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की जे सिंधुदुर्ग पोलीस कॉन्स्टेबल जे आहे ज्याची रिक्रुटमेंट होती त्यांचं मित्रांनो ते रायटन क्वालिफाईड लिस्टमध्ये कट ऑफ जाहीर झालेला आहे. तर तुम्ही पाहू शकता की सिंधुदुर्ग पोलीस कॉन्स्टेबलचा जे कट ऑफ मित्रांनो जे आहे सिंधुदुर्ग पोलीस शिपाई भरती 2022-23चा मित्रांनो या ठिकाणी कट ऑफ लागलेला आहे. तुम्ही पाहू शकता की कॅटेगरीनुसार कशा पद्धतीनं कट ऑफ लागलेला आहे. तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही जनरल SCमध्ये असाल तर 28वर या ठिकाणी लागलेला आहे. जनरल STमध्ये असाल तर 25मध्ये लागलेला आहे. DTA 26, NTB 30, NTC 30, NTD 39, SBC 39, OBC 28, SCBC 25, EWS 26, ओपन या ठिकाणी 45वर लागलेला आहे. याच्यामध्ये जर विचार केला मित्रांनो, आता SC कॅटेगरीमधील जे जनरलचं तर आपण पाहिलं 28वर लागला आहे, पण जे महिला आहेत रिझर्वेशन महिलाला मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 50%ची रिझर्वेशन ठेवलेलं आहे. आणि आरक्षण मित्रांनो छत्रपती शाहू महाराज यांच्या काळापासून चालत आलेलं आहे. तुम्ही पाहू शकता फिमेल रिझर्वेशन जे आहे, आता फिमेल रिझर्वेशन SCसाठी मित्रांनो 25वर या ठिकाणी कट ऑफ फायनल लागलेला आहे. ST महिलासाठी 26वर लागलेला आहे. अशा पद्धतीनं मित्रांनो तुम्ही सर्व कॅटेगरीनुसार या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन बघू शकता. पोलीस recruitment.2022-23 या अधिकृत वेबसाईटवर सुद्धा जाऊन बघू शकता आणि आपल्या व्हिडिओवर सुद्धा मित्रांनो बघू शकता. तर बघू शकता याच्यामध्ये स्पोर्टमॅन असेल, प्रोजेक्ट अफेक्टेड असेल, याच्यामध्ये प्रकल्पग्रस्त असेल, एक सर्व्हिसमॅन असेल, पोलीस चाइल्ड असतील, होमगार्ड असेल, अशा पद्धतीने सर्व जे आहे त्यांच्या आरक्षणानुसार इथं मेरिट लावण्याचं प्रमुख काम केलेलं आहे. तर मित्रांनो तुम्ही जे विद्यार्थी सिंधुदुर्ग पोलीस कॉन्स्टेबलसाठी मित्रांनो पात्र झाले आहेत तर ते रायटन क्वालिफाईडसाठी मित्रांनो आता यांना परीक्षेसाठी बोलावण्यात येणार आहे. तर परीक्षा ही मित्रांनो एक अंदाजा सांगायचं झालं तर 21 जुलै रोजी बाकीच्या घटकातील अर्थातच पुणे ग्रामीण असो, मुंबई असो, हे 2-3 घटक जर सोडले तर मित्रांनो 21 जुलै रोजी बाकीच्या परीक्षा होण्याची शक्यता आहे. तर आपण पाहू शकता की तुम्ही बी पाहिलं असेल की 7 जुलै रोजी 22 घटकातील परीक्षा झाली. त्यामध्ये आता हे दुसरा टर्म जे आहे मित्रांनो या ठिकाणी 21 जुलैला होण्याची शक्यता आहे. आणि तिसरा टर्म जे आहे मित्रांनो आता बरेच विद्यार्थी विचारित आहेत की सर मुंबईचे हॉल तिकीट नाही आले. पण मित्रांनो मुंबईला खूप मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं तर लोड आहे. पुणे ग्रामीणचे जवळपास मित्राचे हॉल तिकीट आलेले आहे, त्यांना ग्राउंडसाठी बोलवण्यात येणार आहे. आणि मित्रांनो मुंबईसाठी जे आहे माझ्या मते तर अगोदर 5 ते 10 तारखेचा अंदाज होता. मागून पेपरमध्ये आलं की 15 जुलै रोजी मुंबईची ग्राउंड सुरू होतील. पण मला तरी आता वाटतं मित्रांनो आत्ताच्या अंदाजानुसार आणि माझ्या अनुभवानुसार मला वाटतं 21 जुलैची जी दुसऱ्या टर्मची जी परीक्षा आहे ही झाल्यानंतर मित्रांनो मला असं वाटतं की 22-23 तारखेपासून मुंबईचे हॉल तिकीट येण्यास सुरुवात होईल. मुंबई कारागृह असेल, मुंबई चालक असेल, मुंबई पोलीस शिपाई असेल, या तिन्ही घटकातील जे आहे मित्रांनो माझ्या मते 21 जुलैच्या नंतरच येईल. कारण मित्रांनो आता सध्या कामामुळं देत नाही, याचं 1-2 कारण आहे. त्यामुळं मुंबई या ठिकाणी मित्रांनो भरपूर मोठ्या प्रमाणात पाण्याचं मोठ्या प्रमाणात अपव्यय झालेला आहे. पाणी मोठ्या प्रमाणात पडत आहे, त्याचंही कारण सांगता येईल. आणि प्रशासनाला मित्रांनो योग्य जी खबरदारी जी घ्यावं लागत आहे. त्यामुळं एक सांगायचं झालं तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता. आणि माझ्या एक मित्रांनो अनुभवानुसार सांगतो तुम्हाला 21 जुलैच्या नंतरच माझ्या मते मुंबईचे आता हॉल तिकीट येतील. आणि बाकी जिल्ह्याचं हे जे आहे मित्रांनो जवळपास उरकून घेत आहेत. 21 जुलैला सेकंड टर्म होत आहे, 7 जुलैला फर्स्ट टर्म आणि थर्ड टर्मला मित्रांनो मुंबई पुणे ग्रामीण हे सर्व होऊन जातील. तर मित्रांनो आय होप की तुम्हाला सर्व जी आहे माहिती समजली असेल. तुमच्या कॅटेगरीनुसार मित्रांनो SC ST DTA NTB NTC OBC SCBC EWS ओपन या सर्वाचं मित्रांनो कट ऑफ तुम्हाला फायनल बघायचं आहे. जे कोणी विद्यार्थी मित्रांनो सिंधुदुर्ग या ठिकाणी ग्राउंडसाठी गेले होते त्यांना मित्रांनो जवळचे विद्यार्थी असाल, जवळचे तुमचे मित्र असतील त्यांना मित्रांनो कळवायचं आहे. आणि मित्रांनो जर तुम्ही या कॅटेगरीनुसार याच्यानुसार तुम्ही जर क्वालिफाय झाला असाल मित्रांनो तुम्हाला रायटन एक्झामची आता पूर्ण तयारी करायची आहे. तर मित्रांनो आय होप तुम्हाला सर्व माहिती समजली आहे. तर मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी मित्रांनो यानंतर आपण भेटतच राहू. तोपर्यंत मित्रांनो जय हिंद, जय महाराष्ट्र.